पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आता काय तैसा आकारुहा आहाचं भ्रंशे, तसा मनुष्याने घेतलेला आकार आहे हा आकार नाशच पावणार आहे. म्हणजे वर्षापूर्वी एखाद्या वृद्ध मनुष्याला पाहिलं आणि वर्षाने पाहिलं म्हणतो अरे जरा जास्त वाकले आहेत, जरा जास्त बारीक झाले आहेत. आता वर्षभराचा झालेला देहावरचा बदल कळणारच आहे. नाश काहीतरी होतच असतो, देहामध्ये त्याचा बदल येतच असतो, त्याचं वय त्याच्या देहावरती कळतच असतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हा आकारू हा आहाचं भ्रंशे, वाचुनी वस्तू ते संचलीची असे. म्हणाले शरीराशिवाय असणारी जी वस्तू आहे, शरीर नाश पावणार आहे, पण काही एक वस्तू अशी आहे ना की जी नाश पावत नाही. आणि ती काय आहे? संचलीची असे. तेची बुद्धी झालिया विसुकुसे कैसेनी आता. आता जर ती जी वस्तू आहे शरीराच्या शिवाय असलेली आणि जी स्थिर राहणारी तीच वस्तू जर आमची बुद्धी झाली, म्हणजे त्या आत्मबुद्धी आमची झाली, म्हणजे काय झालं? सोप्या शब्दात देहबुद्धी सोडून दिली आणि आत्मबुद्धी आमच्यामध्ये प्रकट झाली. तर आता काय म्हणतात ते? विसुकुसे, म्हणजे डळमळीत पण संपलं. परिस्थिती कोणतीही असो, दिवस कसाही असो, कारण हे सगळं जे घडतं आहे आपल्या जीवनातले सगळे चढउतार आहेत. हे सगळे चढउतार घडतायत कुणाच्या इच्छेने? त्याच्या इच्छेने घडतायत, तो घडवतोय. आपण काय करू शकतो त्याला? त्याच्या ठिकाणी अत्यंत स्थिरपणे पाहत राहणे आणि जे अधिकाधिक चांगलं करण्यासारखं त्या परिस्थितीमध्ये असेल तेवढं आपण करणे. म्हणजे त्यांनी सांगितलं की हे जे डळमळीतपण आहे, विसुकुसे शब्द त्याचा अर्थ डळमळीतपणा. आपल्याला जीवन जगताना जे इकडे 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 धावपळ होते, ती धावपळ म्हणाले शिल्लक राहत नाही. आणि कैसेनी आता, आता कुठे राहिलं डळमळीतपण? म्हणून या परिमाते अंतकाळी जाणत साते. आता म्हणाले कसे जाणत साते? कसे जाणतात? तर जे इतक्या स्थितीला पोचलेले आहेत ते अंतकाळी समजूनच माझ्याकडे येतात. जे मोकली ती देहाते ते मीची होती. असे जेव्हा देहाला टाकतात तेव्हा ते मीच झालेले असतात, बाकी दुसरं काही होत नाही. एरवी तरी साधारण उरी आदळली या मरण. एरवी सामान्य मनुष्याच्या ठिकाणी काय होतं? मरणाच्या काळी उरी शब्द कसा वापरलाय बघा. उरी आदळली या मरण. आपल्या हृदयाला त्याची जाणीव झाली, त्याच्यावर येऊन त्या मरणाची भय किंवा ती संकल्पना आदळली. जो आठवू धरी अंतःकरण तेची होईजे. आता विषयाला भिडले इथल्या सामान्य मनुष्याच्या. म्हणाले आता काय होतं की जेव्हा आमच्यापर्यंत ते मरण आहे याची जाणीव येऊन पोचते तेव्हा आठवणी सुरू होतात. कशाच्या आठवणी सुरू होतात?
ज्याच्याविषयी मनात तीव्र स्मरण आहे त्याच्याविषयीची आठवण, जो आठवू धरी अंतःकरण तेची होईजे. मग आता मरणाचा काळ येऊन भिडला आहे, अंतकाल अगदी जवळ आला आहे, त्यावेळी जे स्मरण होत आहे, त्यावेळी ज्याचं स्मरण होत आहे तोच आकार अंतःकरण धारण करतं. त्याच ठिकाणी अंतःकरण राहतं. जैसा कवणू एकू काकुळती पळता पवनगती. बरोबर आहे ना? हां. पवनगती दुपावली अवचिती कुहा माझी पडिला. जैसा कवणू एक काकुळती. दृष्टांत दिला. आता कशाचा दिला की मृत्यूकाळ जवळ आल्यानंतर आता त्याच्या अंतःकरणामध्ये कोणता तरी एखादा विषय एकदम उभारून वर येतो. म्हणाले जैसा कवळू एक काकुळती. कुणी एक? कवणू एक काकुळती. म्हणाले असं पुष्कळ काकुळतीला आलाय, म्हणजे जरा हातघाईवर आलेला आहे. पळता पवन धावतोय, जीव खाऊन धावतोय. पण झालं काय? दुपाऊली अवचिती. अचानकपणे दोन्ही पाय घसरून तो पडलाय. बरं, पडला कुठे? विहिरीच्याच इथं आल्यावर. आणि तो विहिरीतच पडलाय. आता तया पडण्या आरवते. आता म्हणाले परिस्थिती अशी आहे, आरवते म्हणजे अलीकडे. पडण्याच्या आधी त्याला काहीच करता आलं नाही, कारण तो बिचारा जीव घेऊन पळत होता आणि जोर जोरात धावत 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 सुटला. आला, त्याला कळलंच नाही ना पुढे विहीर आहे म्हणून. त्याला काहीच समजलं नाही. तिथे आला, दगडावरती पाय घसरले, दोन्ही पाय घसरले आणि तो खाली पडला. आता तया पडण्या आरवते. त्या पडण्या आरवते, पडण्याच्या अलीकडे. तो काही करू शकला नाही. पडणं चुकवाया परवते, किंवा येऊन पडलं पडणं. पण आता बघ दिसलंय कुठं रहाट आहे, त्या रहाटाला म्हणजे काहीतरी हाताने पकडू, नाही तर खाली पायऱ्या आहेत, त्या पायरीला पकडू, लोंबकळत राहू, मग बघू काय करता येईल. खाच आहे, कपार आहे, तिथं हा जो दोन पाय घसरले तो पडला, तो अगदी थेट खाली पडला. त्यामुळे नंतर सुद्धा त्याला ते पडणं चुकवाया परवते नाही म्हणून तेथे पडावेची पडे. आणि त्यामुळे त्याला तिथं पडावंच लागलं. तो पडलाच तिथे, कारण त्याच्या हातातच राहिलं नाही आपण पडावं का पडू नये. ते बी मृत्यूचेनी अवसरे एके. त्याचप्रमाणे मृत्यूच्या काळाच्या वेळी जे येऊनी जीवासमोर ठाके, जे त्या जीवाच्या समोर सारखं येऊन उभं राहतं, ते होणे मग न चुके भलतया परी. काहीही केलं तरी ते दूर होत नाही. कारण काय असतं, ते पूर्वसंस्कारांनी इतकं जबरदस्त साठवलेलं असतं की त्याच्या मनात जरी आलं की हे सोडून दुसरं काहीतरी समोर या, त्याच्या हातातच नाही आहे. आता ते समोर उभं आहे, ते येऊनी जीवासमोरी ठाके, ते होणे मग न चुके भलतया परी. आणि जागता जव असीजे तव जेणे ध्यान भावना भावीजे. दृष्टांत देऊन विषय बाजूला टाकला. आता पुढच्या ओवीत काय सांगितलं? आणि जागता जव असीजे. आता जेव्हा तो जिवंत आहे, जेव्हा त्याचा जीवनकाल चालू आहे, जेव्हा जीवनामध्ये व्यापार व्यवहार करतो आहे, तव जेणे ध्याने भावना भावीजे. त्यावेळी त्याच्या अंतःकरणातल्या भावना काय असतात त्याच्यावरती डोळा लागत खेवो देखीजे तेची स्वप्नी. जे डोळे बंद झाल्यानंतर किंवा झोप आल्यानंतर तेच त्याला स्वप्नात दिसतं. कारण तेच त्याच्या ध्यानामध्ये असतं. आणि म्हणून आपल्याकडे नुसतं ध्यानाने भागत नाही. हा आपला विषय नेहमीच आहे. काय आहे की त्याच्यामध्ये धारणा महत्त्वाची. धारणा, ध्यान ह्या दोन गोष्टी आहेत. धारणा कशी आहे? कुठेही व्यवहार करतो. सकाळी उठल्यानंतर पाहिलं काय किती वाजले, 4 वाजले का, मग 4 वाजता काय करायचं, म्हणून जरा झोपा, उठू 7 वाजता 8 वाजता. हे घेतला पांघरून, काय समजा AC लावला नाही, पंखा जोरात केला, काय करायचं, आरामात झोपले पुन्हा की आता मस्त एक जाग आली, आता चांगली झोप काढू. ही त्याची जी भावना आहे, ही धारणा आहे, ही एक धारणा आहे. दुसरी धारणा काय? अरे चांगले गाढ झोपलेले होतो, आता एकदम 4 वाजता जाग आली, याचा अर्थ आपली झोप झाली आहे. झोप झाली आहे म्हणून जागे झाले. आता उठा, आता चांगला ब्राह्ममुहूर्त आहे, चांगलं जप करत बसा, आता झोपायची काय गरज आहे. पण ती उठण्याची बुद्धी व्हायला हवी ना. ती बुद्धी जी आहे व्यवहार करत असताना, ती बुद्धी धारणा आहे.
सकाळी आम्ही आमचं काम करतो. काम करत असताना गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं की उठता बसता कार्य करता सर्व काळ देवाचं नाव घ्या. एक रामनाम घ्या, घेत राहा, काही सोडू नका. तुम्हाला जे नाम घ्यायचं, दत्तात्रयांचं घ्या, गणपतीचं घ्या, विष्णूचं घ्या, नारायणाचं घ्या, कुणाचंही घ्या. पण ते नाम घेत राहिलो की आमच्या अंतःकरणामध्ये त्या नामाचं स्मरण आहे आणि त्या नामाच्या स्मरणाबरोबर आम्ही त्याच्याशी रमलेले आहोत. त्या नामाचं स्मरण, ती मूर्ती, त्याचं चरित्र आमच्या डोळ्यासमोर. हरदासांच्या कथा आहेत. हरदासांच्या कथांमध्ये हरदास सांगतात की म्हणाले, ज्याचं स्मरण जागेपणी, आता विषय कुठे चाललाय की जागेपणी मनुष्य ह्याकरता काय करतो. आत्ताच जगामध्ये विचार कशाचा आहे की लौकिक जीवन अधिकाधिक समृद्ध कसं होईल, आणि म्हणजे प्रत्येकाचं ट्रॅक रेकॉर्ड बघत राहायचं की काय स्पीडनी त्यांनी प्रगती केली आहे, की हे त्याचं ट्रॅक रेकॉर्ड जितकं जसं स्पीडीली पुढे जाणार आहे तितका तो यशस्वी आहे. इथे आमच्याकडे असं नाही. आमच्याकडे सगळ्या जीवनाचा लेखाजोखा आहे. त्यामुळे सगळ्या आयुष्यभराचा हिशोब मांडलाय. आणि ज्यांनी मृत्यू जिंकला, ज्यांनी आयुष्याचा शेवट गाठला, मग त्याची पहिली पुण्यतिथी झाली आणि ज्याची पुण्यतिथी झाली त्याची जयंती झाली. इथे काय जयंती पुण्यतिथीच्या आधीच नावाच्या पाट्या, नावाची हॉटेल्स, नावाची घरं, त्यांच्या नावानी अनेक वास्तू जिवंतपणी आपले आपणच आरत्या ओवाळणं आहे. तर असो आपला तो आत्ता विषय नाही. आपला विषय एकच आहे की जेव्हा ह्या जगामध्ये आम्ही व्यापार करतोय, जेव्हा व्यवहार दुपारी जेवायला बसलो, काय फार त्या जेवणातला आस्वाद घेऊ नये असं कोणी सांगितलं? त्या जेवणातला आस्वाद आम्ही घेणारच आहे. पण जेवायला बसल्यानंतर उदर भरणं नोहे, हे जे भोजन आहे हे पहिल्यांदा जो हे सगळं देहचा, आपण पाहिलं आधी यज्ञामध्ये पण पाहिलं की जो हे सगळं चालवतो आहे त्याला हे समर्पण आहे. आता जाणार आपल्याच पोटात आहे. काही कुठे कोणाला देऊन आपल्याला खर्ची करायचं नाही आहे. पण तेवढा पण आम्हाला धीर नाही आहे, तेवढा पण संकल्प करण्यापुरता आमच्याकडे अवसर नाही आहे. म्हणाले एका भूमिकेवर या ना, असं आपल्याला इथे ते सांगतायत की ही भूमिका काय आहे. आम्ही जेवायला बसलो तर भगवंता हे तुझंच आहे, हे तूच दिलायस. हे अन्न माझ्या देहाला चांगलं पुष्ट करणारं होऊ दे, माझ्या देहाला चांगलं आरोग्य देणारं होऊ दे. परंतु आता हा पहिला घास घेताना आधी हे सगळं तुला दिलंय, आता मी घास घेत आहे. ही धारणा आहे प्रत्येक ठिकाणी. बाहेरून मनुष्य आला, आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं आहे, त्यांनी बेल झालं, आता आपल्याला बाहेर जायचं आहे, आलं कुणीतरी. आपण आलं सुद्धा शब्द म्हणत नाही, कुणीतरी टपकलं. मनुष्य म्हणतो आलं कोणीतरी. आता आल्यानंतर त्या माणसाला आत घ्यायचं आहे, मग त्याला घेतलंच पाहिजे, मग त्याला चहा विचारलायचं पाहिजे, नाही तर बसा म्हटलं पाहिजे. मग झाला आपल्या डोक्याला ताप. म्हणाले काय कारण आहे? प्रसंग माहिती आहे, काय घडलं पाहिजे, घटना माहिती आहे आपल्याला, की आपल्यालाच गेलंच पाहिजे, आपल्याला वेळ नाही आहे. दार बेल वाजवली, ह्या आत येता बसता का, आपण पाणी वगैरे पाहिजे का, काय विचारायचं विचारलं. आज माझी घाई आहे, मला जावं लागेल, तुम्ही थोडा वेळ घरी बसा, घरात आहेत माणसं, बसा आपण, आणि माझ्याशी काही काम असेल किंवा बोलायचं असेल तर आपण फोनवर बोलू, आता मला जाणं तातडी. आता त्या माणसाला तुम्ही नाहीच त्याची खातीर करू शकणार, तुम्ही नाहीच त्याचं आगत स्वागत करू. आपल्याला माहिती आहे आजच्या या गतिमान जीवनाला ओलांडून आपण काही अध्यात्म करू शकत नाही, आहे या जीवनातच करायचं. पण आपल्या डोक्यामध्ये हा इथं आला कशाला, आता बाहेर जायच्या वेळी नेमका आला, 5 मिनटं आधी बाहेर पडलो असतं तर तो नंतर आला असता, मी निघून गेले असते, म्हणजे माझ्या डोक्याला तापच नव्हता, असा विचार डोक्यात येता कामा नये. हा आलाय ठीक आहे, आता काही इलाज नाही आहे, त्याला बिचारायला परत तरी जावं लागेल, नाही तर थांबणार असेल तर थांबेल. भूमिका जी आहे ती, जी भूमिका प्रत्येक प्रसंगाच्या मागे आमच्या मनामध्ये उभी राहते, ती धारणा आहे. आणि हा काळ आमच्या जीवनातला अधिक आहे, हा काळ अधिक आहे. ध्यानाचा काळ फार थोडा आहे, अर्धा तास ध्यान करू, 1 तास ध्यान करू, जर समजा वेळ आहे आपल्याला 2 तास ध्यान करू, आणखीन वेळ आहे 3 तास, आणखीन किती उरलेल्या सबंध दिवसामध्ये किती तास ध्यान करणार आहे आम्ही. उरलेला सगळा काळ आमच्या बुद्धी आणि आमचा विचार, आमची भूमिका
आमच्या वासना, आमच्या इच्छा, आमच्या त्यामागच्या असणाऱ्या प्रेरणा, हे महत्त्वाचं आहे. काय प्रेरणा आहेत त्या घटनेच्या मागे, असं बोलण्याच्या मागे, असं वागण्याच्या मागे काय प्रेरणा झाली? ती कुठली कटकट, हीच प्रेरणा आहे. ज्याच्या ही कुठली कटकट हे ज्याच्या ठिकाणी आहे ते नाही यशस्वी होत. ते 4 तास ध्यान केलं आणि 2 तास ध्यान केलं तरी फरक पडत नाही. आधी धारणेत शुद्धी यावी लागते, मग ध्यान. म्हणून त्यांनी इथे सांगितलंय की जागेपणी आम्ही जो व्यवहार करतो आणि जागता जव असी जे, जव म्हणजे ज्या प्रकाराने. आता आपली ओवी आहे 73वी. आणि जागता जव असी जे, आम्ही जागृत असताना जसे असतो, जसे वागतो, जसा विचार करतो, तव जेणे ध्याने भावना भाविजे. त्यामुळे तव त्याप्रमाणे, जेणे ध्याने भावना भाविजे, ज्या भावनेला आम्ही स्वीकारतो आणि ध्यानात ती भावना राहते. जेणे ध्याने, ज्या ध्यानाने भावना भाविजे, आमच्या भावाला आम्ही त्या स्वरूपामध्ये आणतो. उलट्या बाजूनी म्हणा की जशा धारणा असतात त्या धारणांच्या प्रमाणे आम्ही ध्यानाला बसलो की आमची इच्छा आहे. अहो दिवसभर इकडे तिकडे डोकं नुसतं चावचाव झालेले, बसला ध्यानाला आणि डोक्यात सगळ्या उलटे सुलटे विचार आहेत आणि त्याला जर असं वाटलं आता बसावं, मस्त भगवंताची मूर्ती डोळ्यापुढे यावी, 5 मिनटं आपण त्याच्याशिवाय दुसरा विचार करून कसा करणार? ती भगवंताची मूर्ती काय हुकमी कोणी आहे का की जो आपल्या तू ये बाबा माझ्या डोळ्यापुढे की तो येणार आहे? नाही येणार. तू आता बस बाबा माझ्या विचारात, तर बसणार आहे? नाही बसणार. कारण त्याच्याकरता माझ्या विचारांना काही परिपक्वता यावीच लागते, विचार काही तयार व्हावेच लागतात. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की ध्यानामध्ये सुद्धा ज्या भावनेची इच्छा आहे, जी भावना मला करायची आहे, ती भावना ध्यानात करण्याकरता एक पाऊल मागे आपल्याला माऊलींचं इंटू द ब्रॅकेट आपल्याला पाहायला पाहिजे की ते म्हणजे धारणा. आमच्या जीवनाकडे पाहण्याच्या धारणा काय, त्याप्रमाणे डोळे मिटले मन शांत होईल. माणसं सांगतात आपल्याला तुमचं काही बाकीचं कळत नाही, पण रात्र झाली की आमच्या डोक्याला काही ताप नसतो, आम्ही सुखात झोपतो. तुम्ही लोक 1760 पुस्तकं वाचत बसा ना खुशाल, पण आम्हा लोकांना काही ह्यातलं करावं, आम्हाला सुखाने झोप येते. कारण दिवसभराच्या व्यापाराच्या धारणा स्वच्छ आहे, धारणेमध्ये कुठे गडबड नाही आहे. जिथे गडबड आहे, जिथे निश्चिंतता नाही आहे, जिथे डळमळीतपण आहे, तिथे अडचण आहे. म्हणून ते आपल्याला सांगतात की आणि जागता जव असीजे तव जेणे ध्याने भावना भावीजे, ध्यानामध्ये जी भावना केली जाते, डोळा लागत खेवो देखीजे तेची स्वप्नी. आणि म्हणून तुमचे डोळे मिटले आणि झोप लागली की माऊली आपल्याला म्हणते तुमच्या स्वप्नामध्ये तेच दिसतं. म्हणून आपल्याकडे म्हणच आहे, मनी वसे ते स्वप्नी दिसे. तर ह्याच्या पुढे यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यंते कलेवरम तम तमे वैति कौंतेय सदा तद्भाव भावितः. यम यम जे जे वा अपि स्मरण भावम, ज्याच्या ठिकाणी त्यजत्यंते कलेवरम, देह टाकण्याच्या काळामध्ये म्हणाले ज्या ज्या वस्तूचं स्मरण करत मनुष्य आपला देह टाकतो, तम तमे वैति कौंतेय, त्या त्या सगळ्या वस्तू किंवा गोष्टी तदा तद्भाव भावितः, त्याचं चित्त एकाग्र झालेलं असल्यामुळे तो त्या वस्तूंच्या कडे निश्चितच स्मरणामुळे ओढला जातो. कारण होतं कसं आले, त्याचं जे स्मरण आहे ते त्या त्या वस्तूंचं तीव्र बनतं. म्हणजे यमयम जे जे त्याच्या मनात आहे, काय फक्त एकच गोष्ट शेवटी मनात राहते असं नाही, अनेक गोष्टी राहतात. की मनुष्य शेवट आपला देह सोडून जाताना ही सगळी मुलं बाळं चांगली आहेत, भगवंता ह्यांचं कल्याण कर, आता तर मी काही नाही, मी प्रत्यक्षात यांच्याकरता काही करू शकत नाही, तू यांना सांभाळ, तू ह्या मुलांना सद्बुद्धी दे, तू या मुलांना यश दे, तू ह्या मुलांना कीर्ती दे. एक भावना कुटुंबाबद्दल प्रपंचाबद्दल असतेच असते मनुष्याची, की त्या प्रपंचामध्ये त्या मनुष्याच्या मनामध्ये ज्या ज्या व्यक्तींच्या विषयी प्रेम आहे, आसक्ती आहे, आपली मुलं आहेत, बाळ आहेत, नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, सुहृद आहेत, ते प्रेम आहे. ही एकच भावना असते का? नसते, ह्याच्यापेक्षा अधिक असते.
की माणूस जवळ बोलून कुणाला तरी सांगतो की हे सगळ्या पैशाची व्यवस्था करून ठेवली आहे, पण त्याचा योग्य तो व्यवहार आणि विनियोग तुम्ही करा, बघा, आणि ते सगळं योग्य प्रकाराने मार्गाला लावा. दुसरा विचार असतो. तिसरा विचार त्याचा असतो, मी काही आता फार इथे गुंतलेलो नाही आहे, मला भगवंताच्याकडे जायचं आहे, मी सुखाने जातो, तुम्हाला कुणालाही माझी काळजी करण्याचं कारण नाही, माझं आयुष्य उत्तम प्रकारे गेलेलं आहे, तुम्ही पण तुमचं आयुष्य उत्तम प्रकारे घालवा, आम्ही ज्या प्रकाराने चांगलं राहिलो त्या प्रकाराने तुम्ही पण राहा. अनेक गोष्टी असतात आपल्या अनुभवाच्या कक्षेतल्या, 1 2 4 5 नाही, अनेक गोष्टी आहेत. त्या सगळ्या गोष्टी त्यावेळी समोर येतात. त्या सगळ्या गोष्टी त्यावेळी समोर आल्या की ज्या गोष्टींना प्राधान्य आहे, ज्याच्याशी आमच्या वासना निगडीत आहेत, जोडल्या गेलेल्या आहेत, ज्या वासना आम्हाला खूप उत्कटतेने जाणवतात, त्या वासनांच्या बरोबरच हा जो जीव आहे तो जीव जोडला जातो. म्हणून अंतकाळी ज्या वासना आहेत त्या वासनांशी जीव जोडलेलाच आहे. इथे त्यांनी म्हटलंय की तेवी जितेनी अवसरे, त्याचप्रमाणे जसं जागता जवळ अशी जे 73वी ओवी तिला जोडूनच त्यांनी 74 घेतली आहे. अशी जे तव जेणे ध्याने भावना भावीजे, डोळा लागत खेवो देखीजे तेची स्वप्नी. म्हणजे ज्यावेळी आम्ही जागे असतो त्यावेळेच्या आमच्या जशा धारणा असतात, तसंच ज्यावेळी आम्ही ध्यानाला डोळे मिटून बसतो त्यावेळी आम्ही त्या वस्तूंच्या वरती ज्या जशा धारणा करतो, त्याप्रमाणे आम्ही जेव्हा झोपतो तेव्हा आमच्या स्वप्नामध्ये तशाच प्रकारच्या गोष्टी डोळ्यापुढे येतात. हे जर दैनंदिन जीवनामध्ये आमच्या विचारांचं फलित असेल तर ते म्हणतात तेवी जितेनी अवसरे. म्हणजे त्याचप्रमाणे जिवंत असताना जे आवडोनी जीवी उतरे, जे जे आवडलेलं आहे आणि मनाचा ठाव ज्या ज्या गोष्टींनी घेतलेला आहे, तेची मरणाची ये मेरे, म्हणजे वेळी फार हो लागे, त्यावेळी म्हणाले ज्या ज्या वस्तू आम्हाला उत्कटतेने आवडलेल्या होत्या त्या सगळ्या मरणाच्या वेळी समोर येतात, त्या सगळ्या त्यांच्या स्मृती जागृत होतात. आणि मरणी जया जे आठवे ते तेची गती ते पावे. आणि मृत्यूच्या समयी ज्याला जे आठवतं तीच गती त्याला प्राप्त होते. म्हणजे मृत्यू समयी जर त्याला असं वाटलं की ज्या कुटुंबामध्ये मी आजपर्यंत राहिलो, ज्या महाराष्ट्रामध्ये मी आजपर्यंत राहिलो, ज्या पद्धतीच्या संस्कारामध्ये मी आजपर्यंत राहिलो, तसंच मला पुढे मिळावं, ह्याच्यापेक्षा मी वेगळ्या ठिकाणी जाऊ नये, जे मिळत होतं ते मला बरं होतं, जे मिळालं होतं ते मला आवडत होतं, हा संस्कार जर वर उभारून आला तर काय होतं. म्हणाले शेवटी त्याच पद्धतीने तिथे माणसं जन्म घेतात. मग आपल्याकडे पुनर्जन्मामध्ये ती अमक्याची खूण होती, तमक्याची खूण आहे, तो त्याच्यासारखा दिसतो, त्याची आवड निवड तशी आहे, तो बोलतो तसा, अनेक गोष्टी त्याचं साधर्म्य आपण बघतो. म्हणजे मनुष्य ज्याची उत्कटतेने इच्छा करतो त्या पद्धतीने त्याला त्याचा पुढचा जन्म प्राप्त होतो. सामान्यतः सामान्य पद्धतीने मनुष्य जर पापभीरू असेल, मनुष्याचा मनुष्य म्हणून जन्माला ज्या काही काळाने येईल, कधी 50 वर्षांनी येईल, कधी 100 वर्षांनी येईल, कधी 200 वर्षांनी येईल, त्या काळानंतर त्याला जो जन्म मिळेल तो त्याच्या भावनांप्रमाणे मिळेल. फार उत्कट भावना जन्माला येण्याची असेल ताबडतोब जन्म घेईल, फार काळ जाणार पण नाही, लवकरात लवकर तो पुन्हा पुढचा जन्म घेईल. हे जे काही घडतं ते त्याच्या आवडीने घडतं. तस्मात सर्वेषु कालेषु. म्हणून आता भगवंत समजावून सांगतात की हे जर असं होत असेल, ह्या जन्मी तुम्ही जे वागता त्याच्यावर जर पुढच्या जन्माचा हिशोब अवलंबून असेल तर मग आता ह्या जन्मात कसं वागायचं ते ठरवा. कारण जसं आपलं आयुष्य सुखाचं जावं म्हणून आम्ही काही योजना करतो, मुलांवर संस्कार करतो, आपल्याला सारखे घडवत राहतं की आपलं मन अमक्या गोष्टींनी दुःखी होतं, आपलं मन अशा अमक्या गोष्टींनी व्यथित नाही होऊ द्यायचं. आपल्या स्वभावातला तो दोष आहे दूर करायचा. म्हणजे मनुष्य सारखी आपली रिफायनरी उघडलेलीच आहे, त्यांनी सारखं शुद्धीकरण चालूच आहे की सारखं विचारांना सांभाळत राहायचं, पाहत राहायचं, ते विचार शुद्ध करत राहायचे आणि त्या विचारांच्या मधून आपल्याला अधिकाधिक आनंद, अधिकाधिक समाधान, अधिकाधिक तृप्ती आपल्याला मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो. तर ते म्हणाले जसं जगात सुखी राहायचंय ना, नंतर पण सुखीच राहणं, एवढ्यानी हिशोब संपलाय कुठे. तुम्ही माना न माना,
इकडे येताना आपल्याला रिटर्न तिकीट देऊनच पाठवलेलं आहे. चांगला सील टप्पा पडलेला आहे त्याच्यावरती, तारीख बिरीख पडलेली आहे. ते काय ओपन तिकीट दिलेलं नाही आहे, त्यांनी तारीख टाकूनच तिकीट देऊन टाकलेलं. मग येताना दिवस ठरलेलाच आहे. मग दिवस ठरला, जाण्याच्या ठिकाण ठरलं, तर तिथं गेल्यानंतर आपण इथून अमेरिकेत चाललो की इथून चाललो इंग्लंडमध्ये, की आपण बघतो कोण काय, कोणाच्या घरी किती दिवस, सगळं प्लॅनिंग असतं. आपल्याला जर कुठे स्वित्झर्लंडला हॉटेलमध्ये राहायचं तर इथून बुकिंग करा, काय हो तिथल्या पासपोर्टची सोय, काय हो तिथल्या पासपोर्टची सोय, मलेशियात जाऊ का आम्ही, सिंगापूर, सगळ्या चौकशा इथं करून मनुष्य बाहेर जातो. आता मग इथून जायचंय त्या स्थानाच्या चौकशा नको का आपण करायला? मग तिथली नको का व्यवस्था करायला? जर आमच्याजवळ तिकीट आहे, भगवंत सांगतो की तुम्हाला जर आम्ही एक रिटर्न तिकीट अगदी छापा मारून दिलेला आहे, अगदी सील टप्पा मारलेला आहे त्याच्यावरती, आणि याच्या सहित तुम्हाला जर एकदा मुद्रांकित तिकीट हातामध्ये आलेलं आहे, तस्मात सर्वेषु कालेषु, भगवंत म्हणतो यात तुला सगळ्यात चांगल्यात चांगलं जर साधायचं असेल वेळ घडी, तर माम अनुस्मर युध्यच, तर काय कर, तू फक्त माझं स्मरण कर, माझ्या स्मरणाशिवाय दुसरं काही करू नकोस. आणि युद्धच, आपला मुद्दा भगवंत सोडत नाही, आणि युद्धाला तयार हो. तुला काय करायचं, ह्या नसत्या भानगडीत पडून युद्ध कर तू. अशा प्रकारे पुढे ते म्हणतात, मय्यार्पित मनोबुद्धी मामे वैश्यस्य संशयम. म्हणाले आता कसं, मयी अर्पित मनोबुद्धीर, मनोबुद्धी ही, मला अर्पण केलेलं तुझं मन आणि तुझी बुद्धी. म्हणाले एव एष्यसी असंशयम, तू मलाच येऊन मिळशील. मामेव येष्यसी असंशयम, त्याच्यामध्ये शंकाच नाही, तू माझ्याचकडे येणार, तू मलाच येऊन मिळणार. केव्हा? जेव्हा तस्मात सर्वेषु कालेषु, जेव्हा तू सर्व काल माम अनुस्मर, तू माझं स्मरण करशील. अनुस्मर आहे, साधं स्मरण नाही आहे, अनुस्मर आहे. म्हणजे तुझ्या अंतःकरणात ते खोलवर रुतलं पाहिजे. ती नाना फडणवीसांची एक गोष्ट खूप छान आहे. त्यांनी सांगितलं की पेशव्यांच्याकडे एक मनुष्य आला आणि त्यांनी सांगितलं की भाषाशास्त्रामध्ये मी खूप तयार आहे, मी सर्व भाषा इतक्या अस्खलित बोलतो की तुम्हाला कळणारच नाही की माझी कोणती मातृभाषा आहे. ओळखा बरं माझी कोणती मातृभाषा आहे, तुम्ही नाही ओळखू शकणार. त्यांनी सांगितलं ठीक आहे, आमच्या इथे दरबारामध्ये बघतो. त्याप्रमाणे पेशव्यांनी नाना फडणवीसांना बोलावलं आणि म्हणाले, आपण बघा, यांनी असं असं आपल्याला आव्हान दिलेलं आहे, आपल्याला कळेल का आणि आपण पाहाल का, तर आपण सांगा की यांची मूळ भाषा कोणती असेल. तेव्हा नाना फडणवीस म्हणाले, मी सांगेन यांची भाषा, पण हे माझ्याकडे एखाद्या वेळेला आले राहिले, थोडा सहवास झाला तर मला कळेल. एकदम भाषाशास्त्रावरती मी आपल्याला काय सांगणार. ते गृहस्थाला येतो ना मी आपल्याकडे. त्याप्रमाणे नाना फडणवीसांनी त्यांना आपल्या घरी बोलावलं. आले, जेवण खाण झालं, दुपारी झोपले वगैरे. मग खूप गाढ झोप लागलेली होती त्यांना. फडणवीस म्हणाले, तर संध्याकाळी त्यांना सोडायचं आहे पुन्हा राजदरबारात, किंवा राहतो म्हणाले तर राहतील. खोलीत बघायला गेले, अगदी गाढ झोपले होते. त्यांनी पाणी आणलं, त्यांच्या तोंडावरती शिंपडलं. शिंपडल्याबरोबर ते म्हणाले, अरे अरे खेम लागायचे, खेम लागायचे. ते त्यांना वाटलं, अरे काय आहे काय आहे. ते म्हणाले की आपण गुजराती भाषिक आहात, आपण गुजरातीतून आमच्याकडे आलेले आहात. म्हणाले कसं ओळख? अहो म्हणाले, ज्याची जी मातृभाषा आहे, अनुस्मर येते की ते हृदयात इतकं काही पक्क बसलेलं आहे की जेव्हा अनावधानाने, उत्स्फूर्तपणाने उच्चार करायची वेळ येते तेव्हा मातृभाषेतच तो बोलतो, त्याच्याशिवाय अन्यत्र तो किंवा अन्य गोष्ट तो बोलत नाही. आणि म्हणून ते म्हणाले की आम्हाला तुमची मातृभाषा काय आहे हे कळलेलं आहे, आता वेगळं कळण्याची आवश्यकता आहे असं नाही आहे. म्हणजे इथे त्यांनी सांगितलं की बाबा आपलं स्मरण एक आपल्याला माहिती झालं आहे की जन्मभर नाव घे किंवा चला देवाचं नाव घेऊ, चला देवाचं नाव घेऊ, तो आपला घेत राहतो. पण सिरियल चालू आहे, मग त्याला असं वाटतं आता काय करावं, पण आपण गोंदवलेकरांच्या मार्गामध्ये आहोत, आपल्याला नाम घेतलं पाहिजे. आता सिरियल पण चुकवता येत नाही, मग तो सिरियलच्या समोरच नामस्मरण करत बसतो. सिरियल बघता बघता त्याला असं वाटतं श्रीराम श्रीराम तोंडाने तर चाललंय ना, मन नाही गेलं. वाचे तरी वसो, तोंडात तरी आहे, म्हणत तर राहू, हे अनुस्मरण नाही होत. आतून त्याच्या ठिकाणी ईश्वर भाव पाहिजे. माम अनुस्मर युध्यच, तू मला आतून माझं स्मरण कर
आणि युद्धाला तयार हो. आणि काय पाहिजे? मय्यार्पित मनोबुद्धी. तुझं मन आणि बुद्धी मला अर्पित पाहिजे. मामेव येष्यसी असंशयम. तू मलाच येऊन मिळशील ह्याच्यात काही संशय नाही. म्हणून सदा स्मरावे मातेची तुहा. म्हणून तू नेहमीच माझं स्मरण करावंस. डोळा जे देखावे का कानी हना ऐकावे, मनी जे भावावे बोलावे वाचे. सगळं काही डोळ्यांनी जे पाहायचं आहे, कानानी जे ऐकायचं आहे, मनानी जे भावायचं म्हणजे आवडवून घ्यायचं आहे, मनाला जे बरं वाटायचं आहे ते सगळं बोलावे वाचे. मुखानी जे बोलायचं आहे, वाचेनी जे बोलायचं आहे ते आत बाहेरी आघवे. ते सर्व पातळीवरती मीची करुनी घालावे. मनात सुद्धा माझं स्मरण असावं, बाहेर सुद्धा माझं स्मरण असावं व्यवहार करताना. मगच सर्वी काळी स्वभावे मीची आहे. मग काय, तू जर मनाने असा असलास तर सर्व काळ मी तुझ्या बरोबरच आहे, काही वेगळं नाही. अगं ऐसिया जरी जहालिया मग न मरीजे देह गेलिया. जर म्हणाले अशी स्थिती तुझ्या ठिकाणी निर्माण झाली तर देह पडला तरी तू गेलेलाच नाही आहेस. देह जाऊ दे, पण तू कुठे जाणार आहेस? तू कुठे जाणार नाही. मा संग्रामू केलिया भय काय तुझं. म्हणून मी तुला सांगतो की तू युद्ध केलंस तरी तुला कशाचं भय आहे? तू घाबरू नकोस. तुला कोणाच्याही विषयीचं भय बाळगण्याचं काही कारण नाही. तू मनबुद्धी साचेसी जरी माझी या स्वरूपी अर्पिसी. तू जर तुझं मन आणि बुद्धी खरोखरीच माझ्या ठिकाणी अर्पण केलीस तरी मातेची गा पावसी, तर तू मलाच येऊन मिळशील. हे माझी भाक, हे मी तुला शपथवार सांगतो. मी जे सांगतो आहे ते तसं तू केलंस तर तू माझ्याचकडे येऊन मिळशील, हे मी तुला शपथपूर्वक सांगतो. तुला बाकी कुठल्याही पद्धतीने आता काय तुला निर्वाळा देऊ? मी शपथ घेऊन तुला निर्वाळा देतो असं भगवंत म्हणतात. माझी भाक हेची काही सयावरी होय. ऐसा जरी संदेहो वर्तत आहे तरी अभ्यासूनी आधी पाहे. मग नव्हे तरी कोपे. म्हणाले हे असं कसं घडेल? असं जर तुझ्या मनामध्ये आलं तर म्हणाले एक कर की आधी अभ्यास करून पहा, आणि मग ही जी स्थिती आहे ती झाली नाही तर नंतर रागव. म्हणाले तुला याच्याकडे आधी अभ्यास करून पाहायला लागेल. आणि नाहीतरी व्यवहारामध्ये आपण असंच म्हणतो, साधं जेवायला बसलं आणि ही भाजी मला नको, ही कोशिंबीर मला नको, आपण लगेच मुलांना म्हणतो की अरे एकदा खाऊन बघ, तुला नाही आवडली तर जास्त घेऊ नको, पुन्हा घेऊ नको, एकदा तर खा. बस हा अभ्यास आहे की कोणतीही गोष्ट चांगली आहे ती एकदा करून पाहू. असं कुणीतरी सांगितलंय चांगली आहे, पण माझ्या मनाने ठरवलंय नाही आहे चांगली. माझं मन काही मानायला तयार नाही की ती गोष्ट चांगली आहे. ठीक आहे, तुझं मन नको मानू दे, पण जर कोणी सांगितलंय तर तू अभ्यासून तर बघ, एकदा आचरून तर बघ. आचरणानंतर चांगली वाटली तर स्वीकार कर, नाही तर नको. तसं भगवंत म्हणतात की अरे तू एकदा आचरणाला तर सुरुवात कर. आपण जसं नेहमी एका गोष्टीबद्दल म्हणतो मी नास्तिक आहे, असू द्या ना, काय बिघडलं? तुम्ही नास्तिक असलात तर असू द्या. आमचं घरदार नास्तिक असू द्या, घरदार सुद्धा नास्तिक असू द्या, काही बिघडत नाही. पण तुमच्या घरामध्ये किती फोटो लावलेले आहेत, 5, 25, 10, 2, 4, त्या फोटोमध्ये एक आम्ही सांगतो तसा फोटो लावा ना. ते म्हणजे आम्ही कुठे लावू? आडगळीच्या खोलीत लावा, कोठीच्या खोलीत लावा, कुठे पॅसेजमध्ये लावा, काही हरकत नाही. तुम्हाला तुमच्या दृष्टीने तुम्ही नास्तिक आहात, तुमच्या दृष्टीने सगळं सारखंच आहे तर असू दे ना. तर तुम्हाला मी व्यवहार्य गोष्ट सांगते, माझ्याच नात्यातले संबंध, आयुष्याचा हिशोब. आता ही खूप मागची गोष्ट आहे म्हणून ते सगळे हिशोब तुम्हाला लहान लहान वाटतील. त्यावेळी ते सगळे पैशांनी मोठे होते हिशोब. 75 सालापर्यंत त्यांनी सांगितलं की माझ्या आयुष्यात मी फक्त मजा केली, बाकी म्हणाले मी काही दुसऱ्या भानगडीत कधी पडलो नाही. म्हणाले एवढ्या वर्षात मी जेवढ्या सिगरेट सोडल्या त्याच्यामध्ये किती पैसे खर्च झाले असं म्हणाल तर 1,00,000 रुपयाच्या मी सिगरेट सोडलेल्या आहेत. म्हणाले बाकीच्या पार्ट्या किती कराव्यात म्हटलं तर आतापर्यंत मी 5-7 लाख रुपये तरी पार्ट्या करण्यात खर्च केलेले, म्हणजे एवढं मी प्यायलो आहे.
म्हणाले मला काही होत नाही, माझं शरीर उत्तम, मी उत्तम. आणि तुमचं काय आपल्याला काय पटत नाही, आपल्याला काय ते मान्य नाही. तुम्ही काय धर्म आहे, धार्मिकता, नास्तिकता आपण काही मान्य करते. म्हटलं काही हरकत नाही, नका मान्य करू, काय बिघडत नाही. असं थोडंच आहे की तुम्ही ते मान्य केलंच पाहिजे. पण एक आहे ना की जसं तुम्हाला न आवडणाऱ्या कितीतरी गोष्टी तुमच्याकडे आहेत की नाही? हो आहेत. मग म्हटलं एक ही गोष्ट राहू द्या ना घरामध्ये, तुमच्या पण घरात राहू द्या. आता तुमची दोन्ही मुलं आहेत लहान, तर या दोन्ही मुलांनी तुम्हाला आवडला रामाचा फोटो लावा, तुम्हाला आवडला हनुमानाचा फोटो लावा. मुलांच्याकरता यातली कोणतीही उपासना चांगलीच आहे. म्हणजे मला काहीच इंटरेस्ट नाही, तुम्हाला काय लावायचं आहे ते लावा. म्हटलं बरं, मी आणून देते. मी त्यांच्या रामाचा फोटो त्यांच्याकडे बाहेरच्या गॅलरीत जिथे कपडे वाळत घालायचे, त्या कपड्यांची सुद्धा टोकं लागतील अशी परिस्थिती होती त्या भागामध्ये. तो रामाचा फोटो कडून त्याला घरात जागा नाही ना रामाला, मग तो राम त्या रामाचा फोटो बाहेर लावला. आणि मग तो माझा दुसरा तो भाचा म्हणाला, अगं मामी तू इकडे एक फोटो लावला, तिकडे पण एक लाव. म्हटलं लावते, तिकडे एक हनुमानाचा लाव. 1-2 वर्ष गेली आणि मग त्या मुलांना ते फोटो बघून आवडायला लागलं. त्या मुलांनी आईला सांगितलं आम्हाला हे काय यायचं एखादं स्तोत्र शिकव. मग त्या दोन्ही मुलांनी रामरक्षा भीमरूपी आईकडनं शिकून घेतलं. ती मुलं दोघेही ते रामरक्षा भीमरूपी म्हणायला लागले. तर ते म्हणाले कमालच झाली तुमची. म्हटलं हो झाली खरी. ही मुलं तर म्हणायला लागली आम्हाला आनंद आहे. म्हटलं तुमच्या घरामध्ये नास्तिकता म्हणून सुद्धा 2 मुलांपर्यंत आस्तिकता आली, बरं झालं. हा विषय इथे संपला. त्यानंतर मधला काही काळ गेला. काळ गेल्यानंतर एकदा मला म्हणाले की मामी तुमचे गुरु तुमच्याकडे येणार आहेत, मी येणार आहे आप्पांना भेटायला. म्हटलं या, जरूर या. मग ते भेटायला आले. त्यांना असं वाटलं आता आपण ह्यांना भेटायला आलो म्हणजे आपलं सगळं गडबडलं की काय, चुकलं की काय, कारण आपण काय नास्तिक आणि कुठे संन्याशी माणसाला भेटायला यायचं. तर ते म्हटले मामी असा काय माझा इंटरेस्ट नाही आहे, मी आपलं आलो आहे तुम्हाला. म्हटलं कसेही या या. मग ते आले, भेटले, ते आवडले, पुन्हा पुन्हा भेटायला येईन म्हणाले. आणि मग म्हणाले मामी तुमची एखादी CD द्या मला. म्हटलं देते. मग ते त्यांना काय वाटलं माहीत नाही, म्हणून मी ती गायत्री मंत्राची द्या. म्हटलं गायत्री मंत्राची. त्यांनी ती गायत्री मंत्राची CD घेतली, ती ऐकली 1दा 2दा 10दा. मनस्वी ना, कारण सांगायचं आपल्याला म्हणजे त्या 75 सालामध्ये जेव्हा आणीबाणी जाहीर झाली तेव्हा आणीबाणीमध्ये त्यांनी पुष्कळ पैसे तुरुंगामध्ये राहिलेल्या लोकांच्याकरता ते दर महिन्याला लाखांमध्ये पैसे ते देत असत. आणि खूप खूप त्यांनी मदत अनेक प्रकारे खूप चांगल्या प्रकारे त्यांनी मदत केली. आता त्यांनी एवढा 1.5 वर्ष 18 महिन्याचा काळ मदत केली म्हटल्यावर त्यांच्याकडे ही लोक सगळी आणीबाणीतून बाहेर आल्यानंतर त्यांच्या घरी भेटायला गेली. म्हणाले तुम्ही खूपच मोठं काम केलं आणि आम्हाला खूप मोठी मदत केली. म्हणाले काय विशेष आहे? म्हणाले अहो मी जेवढे पैसे घोड्यावर लावले तेवढे सुद्धा तुमच्यावर लावलेले नाही आहेत. तर मला काय फरक पडतो, मी नाहीतरी दर रविवारी रेसेस खेळतोच, काय तुमच्यावर पैसे. ते काही बोलले नाही, ती कशाला माणसं बोलती, बिचारी निघून गेली. म्हणजे इतकी अशा स्वभावाचे ते गृहस्थ. एके दिवशी त्यांना त्या गायत्री मंत्राचा असा काही साक्षात्कार झाला की पुढच्या आयुष्यामध्ये त्यांनी दर वर्षाला गायत्रीची पुरश्चरणं केली आणि गायत्रीच्या स्मरणात आपला देह ठेवला. म्हणजे मनुष्य किती बदलतो, किती इम्प्रेशन्स घेतो, कशी इम्प्रेशन्स घेतो, आपल्याला आश्चर्य. मी त्यांना म्हटलं की अहो पंत तुम्हाला असं म्हणताना त्यांच्या पुढे एकदम कसं तरीच झालं असेल ना की मी जेवढे पैसे घोड्यांवर लावतो तेवढे तर तुमच्यावर नाही लावले. अरे असेही जातात हो, तुमच्याकडे गेले, जाऊ द्या ना, चला फार काय काळजी करू नका, कशाला थँक्स वगैरे म्हणता. म्हटलं असं कशाला तुम्ही म्हटलं? अहो म्हणाले मामी खरं आहे, मी असंच करतो, असंच वागतो, तर मी कशाला खोटं बोलू. पण सांगायचा हेतू आपल्याला असा आहे की मनुष्य काय करतो जागेपणी आणि त्याची इम्प्रेशन्स किती. म्हणून त्यांनी सांगितलं की ते अनुस्मर आहे, की त्याचं स्मरण आमच्या ठिकाणी किती राहतं. हेची काही सई वरी होय, ऐसा जरी संदेह वर्तत आहे, तरी अभ्यासूनी आधी पाहे, मग नव्हे तरी कोपे. मग ते म्हणाले की काय यांनी काय होणार आहे, नको म्हणा ना, नाही काय होतं आणि काही होत नाही, काही म्हणूच नका. तुम्हाला काय म्हणायचं आहे, तुमची काय तक्रार आहे, काय टीका आहे, करत राहा, पण हे चाललंय ते चालू द्या ना. हा अभ्यास आहे. कोणत्याही स्थितीमध्ये त्या अभ्यासाला जर आपण
जरा थोडे टिकलो तर भगवंत आपल्याला ताबडतोब पुढे नेतो, भगवंत आपल्याला ताबडतोब उचलतो. तो म्हणतो बाबा रे, तू ह्या एवढ्या सगळ्या भानगडीमध्ये, मगाशी म्हटलंय तसं त्या झोलमध्ये पडलेला आहेस, सगळ्या ह्या खोट्या गोष्टीमध्ये अडकून तुला सुखदुःखाचे फार वरखाली मनामध्ये चढवतात. भगवंताला वाटतं ह्याला कशातनं बाहेर काढला पाहिजे, यातनं बाहेर काढला पाहिजे, याच्या शारीरिक व्याधी आहेत यातनं बाहेर काढला पाहिजे, याला आणखीन काय अडचणी आहेत यातनं बाहेर काढला पाहिजे. भगवंताच्या पुढे आम्ही फक्त थोडे झुकलो, भगवंताच्या आम्ही थोडे जवळ गेलो तर भगवंत म्हणतो, अरे तू एवढं करतोय, तुझ्या दसपट मी, आता माझं सामर्थ्य किती आणि भगवंताचं सामर्थ्य किती, मी माझ्या सामर्थ्याने पाऊल टाकल्यावर त्याचं एक पाऊल म्हणजे काय आहे, त्याचं म्हणजे आपल्याला सांगता येईल. आमचे अय्यंगार कदाचित सांगितलंही असेल, मी मला माहीत नाही, पण आमचे योगाचे गुरु BKS अय्यंगार अत्यंत दारिद्र्य, म्हणजे काहीही खेडेगाव, त्यांच्या घराण्याचं नाव प्रतिवादी भयंकरम, म्हणजे शास्त्राच्या चर्चेमध्ये वादामध्ये जो त्यांचा प्रतिस्पर्धी आहे त्याचा इतका बिनतोड पराभव करणारे की त्यांना लोक घाबरायचे, म्हणून त्यांच्या घराण्यामध्ये पदवी होती मागच्या पिढ्यांमध्ये प्रतिवादी भयंकरम अशी. तर आमचे गुरुजी काही प्रकृती धड नाही, काही नाही, दारिद्र्य 18 विश्व, अशा दारिद्र्यामध्ये ते राहिलेले. आणि त्यांना आता पुढं भवितव्य काही नाही, तर त्यांच्या आत्याच्या यजमानाने सांगितलं, माझ्याकडे ये, बघू या मुलाला काय येतं काय नाही, काहीतरी पाहू, त्याची व्यवस्था लावू. तिथे गेल्यावर ते म्हणले, काय रे, अगदी TVच्या माणसासारखं तुझं शरीर, आणि तुला काही लहानपणापासून खेडेगावात काही शिकला नाहीस, कसं काय तुझं व्हायचं. त्यांनी त्याला आधी त्या योगाच्या अभ्यासातून शरीर त्या दुर्बलतेतून बाहेर काढलं, आणि असं करत वयाच्या 14व्या वर्षापासून प्रकृती चांगली झाली. वयाच्या 17व्या वर्षापर्यंत त्यांनी आपल्या तिथे अभ्यास केला, आणि 17व्या वर्षी ते म्हणाले, आता तुला पुष्कळ आलंय, आता तुझ्या मनाने तुला शिकलं पाहिजे, आता अभ्यास तुला करायचा आहे. ते म्हणाले, ठीक आहे, मग तुमच्याकडून मी जातो बाहेर. मग बाहेर पडले, बंगलोरला आले. एक वेळच्या जेवणाकरता 14 मैल चालत जाऊन 14 मैल परत यायचं, आणि त्या एक वेळच्या जेवणाकरता आसनं शिकवायची. आसनं शिकवून एवढ्यावरच मग आपल्या पुण्यातले गोखल्यांनी त्यांना पाहिलं, आणि गोखल्यांनी त्यांना पुण्यात आणलं. मग आपल्या PYC ग्राउंडवरती तो पहिला आपल्या जिमखान्याची जी एक खोली होती, तुम्ही पाहिली असेल नसेल, पण 60-65 साली सुद्धा तेच चित्र होतं. ती एकच हॉल होता तो, बाकी काही दुसरं नव्हतं, डेक्कन जिमखान्याच्या हॉल्स. त्या हॉलमध्ये बाहेर व्हरांड्यात राहा, थोडे आत गेलात तरी चालेल, अशी राहायची स्थिती. म्हणजे काही पाणी नाही, आंघोळीला जागा नाही, राहायला जागा नाही, कपडे ठेव, अशा अवस्थेत आले. हळूहळू शिकत गेले. पुष्कळ काळ कठीण काढला पुण्यातला सुद्धा, आणि पुढे शेवटी त्यांना लग्न झालं, पत्नीला घेऊन आले. मग सुभाषनगरमध्ये घर वगैरे केलं. एके दिवशी रात्री एकाच वेळी त्यांना स्वप्न पडलं की गुरुजी झोपलेले होते. त्यांना स्वप्न पडलं की आपल्याला खूप नागांनी मिळून आपलं सबंध शरीर घट्ट पिळल्यासारखं वेटाळलेलं आहे, आणि त्या नागांनी वरती फणे काढलेले आहेत. आणि त्यांच्या पत्नींना स्वप्न पडलं की व्यंकटेशाचं स्वप्न, ते लोकांचं कुलदैवता व्यंकटेश, तर तिरुपती बालाजी, तर त्यांना स्वप्न पडलं तिरुपती बालाजीचं की तू आता ह्या दारिद्र्याची काही काळजी करू नकोस, कारण तुझा काळ आता सुधारेल. कारण म्हणजे तिरुपती बालाजी हे आमच्या गुरुजींच्या, म्हणजे तुझ्या पतीच्या 1 पैशाच्या कर्जात आहे. आणि त्या दिवशीपासून गुरुजी उठले, त्या पण उठल्या. त्या म्हणाल्या, मला असं असं स्वप्न पडलं. गुरुजींनी सांगितलं, मला पण स्वप्न पडलं. गुरुजींनी आपल्या त्यांच्या चरित्रामध्ये लिहिलेलं आहे की त्यानंतर त्यांचं आयुष्यच बदललं. म्हणजे आयुष्यात मिळालेले जे सन्मान आहेत जगामधले, ते इतके विरळ सन्मान आहेत त्यांना प्राप्त झालेले जगाच्या पातळीवर. मी म्हटलं, 1 पैशाच्या कर्जात असलेल्या परमेश्वरामुळे त्यांनी किती त्या भक्ताचं ऋण फेडत, पैशाचंच ऋण फेडत राहिले ना आयुष्यभर भगवंत. तर आपल्याला सांगायचा हेतू असा आहे की भगवंताचं सामर्थ्य इतकं प्रचंड आहे. आम्ही थोडी उत्सुकता त्याच्याकडे दाखवली तर त्यांनी फक्त आपल्याकडे नुसतं असं पाहिलं तरी पुरे झालं. सगळं आमचं आयुष्यच उजळून जाईल, सगळं आमचं आयुष्यच बदलून जाईल. आणि म्हणून त्यांनी इथे असं आपल्याला म्हटलं आहे की ते म्हणतात की जर तुला बाबा याच्याविषयी
संदेह वाटत असेल, की जर तुला वाटत असेल हे काय होणार आहे, ह्यानी काय होणार आहे, म्हणाले अभ्यास कर ना, त्याला जाऊन भीड न तू, ते करून पहा. आणि ते करून पाहशील तर तुला त्याचा परिणाम समजेल. काही न करता आधीच तिसरं बोलशील तर कसं चालेल. आणि म्हणून ते पुढे म्हणतात, अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषम दिव्यम याती. हा एक तुकडा, पार्थानुचिंतयन. आता पुन्हा अनुचिंतयन. इथे वरती अनुस्मर आणि इथे अनुचिंतयन, म्हणजे त्याला अनुसरणार आहे. आणि याकरता ते पुढे म्हणतायत की अनुचिंतन. आता इथे त्यांनी सांगितलं अभ्यास योग युक्तेनं. योगामुळे अभ्यास योग म्हणजे कुठेही अभ्यास, भक्तीचा असला तरी अभ्यास, योगाचा असला तरी अभ्यास, कर्माचा असला तरी अभ्यास, कशाचाही ज्या ज्या क्षेत्रातून जायचं आहे त्या त्या क्षेत्राचा अभ्यासच आहे आणि तो अभ्यासच करायला पाहिजे. म्हणाले त्यामुळे तू अभ्यासाच्या योगानी म्हणजे अभ्यासाशी जोडला जाऊ. केव्हा तरी अभ्यास केला आणि केव्हा तरी सोडला तर परिणाम कसा मिळेल. त्यामुळे अभ्यासाशी काय हो, योग. अभ्यास योग, योग म्हणजे युक्त, युक्त म्हणजे जोडलेला. अभ्यासाला तू जोडलेला राहा. अभ्यास योग हा जो आहे त्या ठिकाणी जोडलेला राहा. आता असा जो योगाशी, अभ्यास योगाशी जो युक्त होतो, म्हणजे अभ्यास नावाचा जो योग आहे, म्हणजे जो मी सोडणार नाही, ज्या अभ्यासाने जोडलं जाणं, हा योग मी स्वीकारला. जसा भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग, तसा मी अभ्यास योग स्वीकारला. आता अभ्यास योग स्वीकारल्यावर युक्त झालो म्हणजे आपल्या 6व्या अध्यायासारखं झालं की नाही. प्रयत्नात यत मानस तू, म्हणजे प्रयत्नपूर्वक प्रयत्न कर. अभ्यास योगात युक्त हो. आता योग म्हणजेच जोडलेला, आता पुन्हा युक्त हो म्हणजे जोडच. जोडलेल्याला पुन्हा जोड म्हणजे तू इतका त्याच्याशी एकनिष्ठ राहा, तू इतका निष्ठेने साधन कर. चेतसा नान्यगामिना. आता अंतःकरणाशी आले. म्हणाले तुझं अंतःकरण अन्यगामीनं असता कामा नाही. कुठेही मन इकडे तिकडे भटकणार नाही. काय आहे करील तो, त्याच्यावर आपली पूर्ण श्रद्धा आहे. सगळं त्याच्यावर सोपवलेलं आहे. त्याला जे करायचं आहे ते योग्य प्रकाराने करील. तो काय आपल्याला अपयश देत नाही. आपण आपल्यापुरतं मी एक सूत्र नेहमी ठेवलं आहे की 11:59 आणि 59 सेकंद तो आपल्याला कष्ट करायला सांगतो, पण आपले तो काही 12 वाजू देत नाही. तिथपर्यंत करा. न ते श्रांतस्य सख्याय देवा. उपनिषदांनी सांगितलेलं आहे की थकेपर्यंत आम्ही जोपर्यंत परिश्रम करत नाही, आम्ही थकेपर्यंत परिश्रमाला जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत देवसुद्धा आमच्या साह्याला येत. तो म्हणतो तुला काहीच करायचं नाही, असेल माझा हरी तर देईल, खाटल्यावरी कसा देईल. म्हणाले तुला श्रम केलेच पाहिजे. तू परिश्रम कर, परिश्रमांती तो पोचेल. त्यामुळे एवढी खात्री त्याच्यावर ठेवली की मी कष्टाला तयार आहे बाबा, तू यश दे बस. आणि तू यश दे म्हणायची गरजच नाही. आपण कष्टाला उभे राहिलो की तो यश द्यायला बसलेलाच आहे. त्यामुळे अडचण काही नाही. म्हणून ते म्हणतात इथे की अभ्यासयुक्त चित्तासी चेतसा नान्यगामिना परमं पुरुषम दिव्यम याती. कुठे येऊन पोचतो परम पुरुष, त्या कसा आहे तो दिव्य. दिव्य अशा परमपुरुषाला जाऊन पोचतो. पार्था अनुचिंतयन. हे पार्था तू ह्या स्मरण करणारा अनुचिंतयन, केवळ त्याच्या चिंतनामध्ये राहा, त्याच्या चिंतनाला अनुसर, त्याच मार्गाने तू जा. तुझं चित्त आहे ते त्याला अनुसरू दे. याचा अर्थ आपण म्हणू आता एक अडचणच झाली व दिवसभर सारखं त्याचं नामस्मरण करावं लागेल. दिवसभर नामस्मरण नाही करावं लागेल. आमच्या प्रत्येक कर्माच्या मागची आमची प्रवृत्ती चांगली असावी लागेल. आमच्या मनात काही करताना राग आला, वाईट वाटलं, चिडलो गेलं की आमच्या मनाला तिथं लगेच आम्हाला शहाणं करलं पाहिजे. चला हे नको, चला पुढे चला. कुणीतरी आपल्या मनात असं कसं तू केलं नाही, चला काय तिच्या मनात आलंय करू दे, चल. आपल्याला काही सांगायचं आहे, काही हिताचं आहे तेवढं सांगितलं, बाकी कशाच्या भानगडीत न पडलं
कारण जितकं आमच्या मनाला आम्ही दुखवून घेऊ, जितके आमच्या मनामध्ये आम्ही विपरीत विचारांना थारा देऊ, तितका त्रास समोरच्या माणसाला नाहीच आहे, त्रास आपल्यालाच आहे. कशाकरता करून घ्यायचा? काय योग्य आहे ते वागत राहायचं आणि जो परिणाम होईल तो त्याच्यावर सोपवायचा. भगवंत आता तू सांभाळ बाबा, योग्य ती कर्तव्य आहेत ती करत राहायची. आणि म्हणून त्यांनी म्हणले चिंतयन, चिंता करू नको, चिंतन कर आणि चिंतनाने त्याला अनुसर. येण्याची अभ्यासेसी योगू, चित्तासी करिपात सांगू. या अभ्यास योगाने शेवटी 18व्या अध्यायामध्ये तोच क्रमयोग सांगितला. अर्जुनाने भगवंताला सांगितलं, भगवंता तू इतक्या प्रकाराने इतके विषय सांगितलेस, आता एकदा सांग ना सगळं शेवटी मला नटशेलमध्ये, थोडक्यात अगदी सांग की काय आहे बुवा ह्या सगळ्या विषयामध्ये. मग म्हणाले मला समाधान होईल. मग भगवंत म्हणतो ठीक आहे अर्जुना, मला कळलं आहे की तुला आता मी माझं बोलणं थांबवणार आहे हे पसंत नाही आहे, म्हणून ही गीता तू पुन्हा 18व्या अध्यायाच्या रूपाने परतवली आहेस. मग आता एकाध्यायी गीता म्हणून 18वा अध्याय कलशाध्याय झालाय. आता हा जो अभ्यास योग आहे प्रत्येक ठिकाणी, आपण 6व्या अध्यायात बघितला अभ्यास योग होता, आता 12व्या अध्यायात बघू अभ्यास योग आहे. हे सगळे अभ्यास योग जे आहेत. अगा उपाय बळे पंगू पहाड ठाकी. अरे म्हणाले अभ्यास केल्याने काय अशक्य आहे माणसाला? ह्या उपाय केला असता पंगू म्हणजे जो आंधळा आहे, पंगुम लंघयते गिरीम मुकम करोति वाचालम, पंगुम लंघयते गिरीम यत कृपा तमहम वंदे परमानंदम माधवम. असा म्हणाले भगवंत आहे की त्याचे कृपा झाली, त्याचा आशीर्वाद मिळाला की काय अवघड आहे. तेवी सदभ्यासे निरंतर. त्याचप्रमाणे चांगला अभ्यास आपण करत राहिलो. चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी. मग काय होतं? तेवी सदभ्यासे निरंतर चित्तासी, हा एक भाग झाला. सदअभ्यासाने चित्ताला काय करायचं? परमपुरुषाची मोहर लावी. चित्ताला मोहर लावली म्हणजे त्याच्यावरती सारखं मुळी त्या परमेश्वराच्या तत्वज्ञानाचं स्मरण त्याच्यावर सारखं ठोकत राहिलो आपण, त्याचा तो सील टप्पा मारत राहिलो, त्याच्यावर शिक्का मारत राहिलो. म्हणाले मग शरीर असो अथवा जावो. मग शरीर आहे का नाही याची काय काळजी आहे आपल्याला? एकदा आपल्या चित्तावरतीच त्याचा शिक्का उमटवला आहे, एकदा त्याची मोहर उमटवली आहे, मग शरीर आहे की नाही याची कोण परवा करतं? मग ह्या देहात आहोत का? मग किती आहोत? मग आता किती आयुष्य राहिलं? मग आता बसल्या जागी घेतलं रामनाम तर घेतलं, नाही तर आता हा विषय पुढच्या जन्माचा कशाला म्हणायचं, करत राहायचं. सूत्र कोणतं त्याच्याकरता? नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीन तात गच्छति. जे जे कल्याणकारी आहे आणि जे कर्म आम्ही कल्याणकारी करू ते कधीच दुर्गतीला प्राप्त होत नाही. असो, मग पुढे ते म्हणतात की म्हणाले असो अथवा जाओ, शरीर असेल किंवा जाईल. जे नाना गती पावते ते चित्त वरील आत्मयाते, मग कवण आठवी देहाते गेले की आहे. जे नाना गती पावते, जे चित्त अनेक मार्गाने धावतं ते चित्त वरील आत्मयाते, वरील स्वीकारतं, अंगीकारतं. जे अनेक ठिकाणी धावणारं चित्त आहे ते सुद्धा आत्म्याला म्हणजे परमात्म्याला वरतं म्हणजे स्वीकारतं. मग कवण आठवी देहाते गेले की आहे. आता चित्तच जर फार सुंदर विषय त्यांनी मागच्या म्हणजे मागच्या श्लोकापासून घेतलाय. ते म्हणतात जिवंत असण्या नसण्याचा, देह असण्या नसण्याचा संबंध येतो कुठे? एकदा हा देह नाशवंत आहे असं म्हटल्यानंतर जर आपलं चित्त जे आहे ते परमेश्वराच्या इथं ठेवून दिलं की मग देहाच्या भानगडीत आपल्याला पडावंच लागत नाही. कारण आपण आणि आत्मतत्वच असतो. मग त्याला लागलं का, खुपलं का, तो राहणार का, जाणार का, लाभ होणार का, नुकसान होणार, काही म्हणाले शिल्लक राहत नाही. त्या देहाच्या ठिकाणची आत्मीयता संपते आणि आत्मीय भाव आत्म्याच्या ठिकाणी येतो, तो आत्म्याशी एकरूप होऊन जातो. म्हणून ते म्हणतात नाना गती पावते ते चित्त वरील आत्मयाते. नाना गतीला जाणारं चित्त आहे ते कुणाला वरतं, कुणाला स्वीकारतं? आत्मतत्वाला. म्हणून मग कवण आठवी देहाते, मग त्याला देहाची सुख दुःख त्रास संकट त्याला कशाला आठवतील? काही आठवणार नाहीत. म्हणाले गेले की आहे. हा देह आहे का? देह पडलाय त्याला त्याची जाणीव पण नाहीये. पै सरिते चेनी ओघे, लगेच दृष्टांत दिला. बघा म्हणाले की नदीचा ओघ आहे, काय झालं? सिंधुजळा मिनले घोघे. म्हणाले सिंधुजळ समुद्राला मिळण्याकरता
घोंगावत त्याचं जल चाललंय, इतक्या गतीने चाललेलं आहे. ते काय वर्तता आहे मागे, ते जे जल आहे. म्हणून पाहो येती, ते पुढे जाणारं जल आहे. ते काय झालं बाबा, मागून जिथून निघालो तिथे पाण्याची परिस्थिती काय आहे. मिरजेहून पाणी आणायला लागतंय का औरंगाबादहून आणायला लागतंय? लातूरकरांना द्यायचं कुठून पाणी? म्हणाले तो कशाला विचार करतोय, त्याला काही विचार करायची गरज नाही आहे. म्हणाले इथे पाणी काय असेल त्याची काय व्यवस्था असेल. म्हणाले हा पुढे जातोय, हा जो ओघ आहे, हा घोंगावत जाणारा जो ओघ आहे, हा कुठे जाऊन पोचतोय? समुद्राला. म्हणून पाहो येती, ते काय मागे वळून पाहायला येतात मागच्या पाण्याचं काय झालं म्हणून. ना ते समुद्राची होऊन ठेले, असं नाही घडत म्हणाले. ते काय होऊन राहतात? सागरच होऊन राहतात. तेवी चित्ताचे चैतन्य जाहले. त्याचप्रमाणे हे जे चित्त आहे, आता ते चित्त राहत नाही. मग काय होतं? चित्तमध्ये कोणते शब्द आहेत आपण पूर्वी बघितलं होतं, पुन्हा एकदा बघू. चित्त पाय मोडलेला, अधिक त म्हणजे चित्त. म्हणजे चित्त कशापासून तयार झालं? चित्त पाय मोडलेल्या त हे मूळ रूप आहे. कोणाचं रूप आहे? ब्रह्माचं रूप. कसं रूप आहे? सत पाय मोडलेला त, चित्त पाय मोडलेला त, आनंद. म्हणजे परमात्मा कसा आहे? सच्चिदानंद. त्यातलं जे चित्त आहे, चित्त कसं असतं? आविष्काराला येणार आहे. चैतन्याचं हे रूप आविष्काराला येणार. या जगाच्या रूपाने आविष्काराला आलेलं काय आहे? ते चैतन्य आहे, ते चित्त आहे. परमात्म्याचं चित्त या लक्षणाने वर्णन केलेलं रूप आहे. आता ते जे चित्त आहे त्याला उपाधी कोणाची जोडली? आमच्या केलेल्या कर्माची, आमच्या वासनांची. ती उपाधी जोडल्यावर काय झालं? अधिकत्व झालं. म्हणजे त्या चित्तला जेव्हा आमचं अंतःकरण किंवा आमच्या वासना किंवा आमचे विकार किंवा त्या जीवावरचं आवरण ते त्याला जोडलं की झालं काय? आमचं चित्त. म्हणजे चैतन्य अधिक आमच्या उपाधी बरोबर चित्त. आता काय झालं म्हणाले? आता अभ्यास योगामधून ते जे चैतन्य आहे त्याच्यावरती ह्या ज्या उपाधी पडलेल्या होत्या त्या आता सांगतात इथे तेवी चित्ताचे चैतन्य जाहले. चित्त काय होतं? आत्ता आपण पाहिलं तसं चित्त अधिक त म्हणून चित्त होतं. त्याचं आता झालं काय? त्याचं चित्त पण गेलं, तो त गेला सुटून, आणि राहिलं काय? पाय मोडलेला त, चित्त राहिलं. ते चित्तचं लक्षण काय? चैतन्य. म्हणून ब्रह्मचैतन्य आपण नाव देतो ना, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. केवळ ब्रह्मस्वरूप चैतन्य ज्या ठिकाणी प्रकट आहे ते व्यक्तिमत्व म्हणजे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. आता इथे काय झालं? तसंच इथे चित्त आहे. त्या चित्तचं काय झालं? त्या ठिकाणी तो त उपाधी निघून गेली, तो चित्त म्हणजे चैतन्य रूपाला आला. म्हणजे देहामध्ये देह चालवणारा कोण झाला? चित्त झाला का? नाही. कोण झाला? चैतन्य. चैतन्य म्हणजे कोण झाला? आत्मा. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज डोळ्यांनी पाहतात, ते कोणत्या डोळ्यांनी पाहतात? आत्म्याच्या डोळ्यांनी. आम्ही कोणत्या डोळ्यांनी पाहतो? चित्ताच्या डोळ्यांनी. आमचं पाहणं, हा माणूस कसला हो, आज आत्ता बरा दिसतोय पण कसला रागीट आहे, हा माणूस ना, हा कसला, हा मला मुळीच आवडत नाही, ही व्यक्ती ही कशी. हे कोणाचे डोळे? आमचे. आमच्या डोळ्यांनी समोरच्या माणसाचं चांगलं आम्हाला दिसतंच असं नाही, चांगलं वाटतंच असं नाही, आणि जे वाईट आहे पण जे आपलं आहे ते आमच्या डोळ्यांनी त्याचे दोषच दिसत नाही, सगळं चांगलंच दिसतं. कारण ते आमचं ममत्व आहे, ते त्या अंतःकरणाचा दोष आहे. म्हणजे आत्तापर्यंत अभ्यास करण्याच्या पूर्वी ज्या चित्ताच्या साह्याने आम्ही हे सगळं केलं ते चित्त आता कोणत्या रूपाला आलं? दोन कारणांमुळे आलं. एक काय आहे? अनुस्मर. त्याला अनुस्मरण म्हणून तो ते अनुस्मर त्याचंच स्मरण करत राहिलं, हा अभ्यास केला. आणि मग पुढं काय झालं? त्या अभ्यासातून अनुचिंतन सुरू झालं. मग त्याचं चिंतन सुरू झालं, दुसरं डोक्यात काही राहिलंच नाही. त्याचं चिंतन सुरू झाल्यामुळे काय झालं? चित्ताचं चैतन्य झालं. मग आता पाहायला कुठं लागलो आणि कोण लागला? आम्ही नाही पाहायला लागलो, आमचे बिघडलेले डोळे नाही पाहायला लागले.
आमच्या चैतन्याच्या डोळ्यांनी आम्ही जग पाहिलं, म्हणून नामदेवाला चैतन्याचे डोळे मिळाले, तुकाराम महाराजांना चैतन्याचे डोळे. आमचे डोळे खाच आहेत आणि त्यामुळे ह्या डोळ्यांमधून जे दिसेल ते खरं नाही. तेवी चित्ताचे चैतन्य जाहाले, जेथ यातायात निमाले. जन्म मरणाचा फेरा संपला, घनानंद जे. आता लता मंगेशकरांनी हे करताना, चाली देताना आनंद घन शब्द घेतलाय. इथे काय बरोबर उलट आहे, घनानंद. त्यांच्या सगळ्या ज्या आनंद घन नावानी चाली आहेत, हीच भावना आहे, एकरसता आहे. काय आनंद घन शब्दाचा अर्थ झाला तरी तोच झाला. ज्या स्वरांच्या मध्ये आनंद घनीभूत झालाय, घन रूपाला आलेला आहे, असे स्वर आम्ही चालीच्या रूपाने देतो आहोत. म्हणून नाव काय घेतलं, आनंद घन. आनंदाला घनीभूत केलेले स्वर ज्या काव्याला दिलेले आहेत, ज्या चालीमध्ये आम्ही प्रकट केलेले आहेत, तो आनंद घन आहे. आता इथे काय, घनानंद. हे सगळं एकत्रित आल्याचा जो आनंद आहे. कोण एकत्रित आले, हे जे चित्त, हा जो जीवात्मा, हा जोडला कोणाशी गेला, या परमात्मेशी. हा एकरस झाला ब्रह्माशी. म्हणून त्यांनी शेवटी काय शब्द वापरलाय त्या ठिकाणी, घनानंद जे यातायात निमाले. घनानंद जे, हा घनानंद जे घनीभूत झालेला आनंद, एकरस झालेला आनंद, न तुटणारा आनंद, सातत्याने मिळणारा आनंद, प्रवाहित. जीवन जोपर्यंत प्रवाहित आहे तोपर्यंत प्रवाह रूप असणारा आनंद. आणि मग त्यांनी काय सांगितलं, एवढं एकच कर, अभ्यास कर. मग आता पुढे ते म्हणतात की तू कुठं जाऊन पोचशील तो आपण उद्या बघू बा.